पंचांचं ग्रीन सिग्नल येईल, मॅच होईल या ठिकाणी सुरू. शुभारंभी तर लढत एस एम गोंदाव विपक्षात जय गाबदेवी क्रिकेट संघ. सारंग टॉस जिंकला एस एम गोंदाव संघाने प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. सारंग टीमला व्हेरी फर्स्ट बॉल स्टार्ट होत या मॅचला. चांगला चेंडू, एकेरी धावसंख्येनं धावफलक खुलं केलं जात आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट होते. स्ट्रायकर एंड वरती अमित पवार यांना पाहत आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती शुभम पवार यांना पाहत आहे. गोलंदाजीच्या पटलावरती सुजल उंच सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आपल्याला पाहत आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या विभागामध्ये लॉब केल्या बॉलला लॉंगन सीमा रेषेला पूर्ण करणारा येतोय. या ठिकाणी चेंडू होईल फरार, येईल चेंडूवरती चौकार. या ठिकाणी पंचांचा डिसिजन या ठिकाणी चेंज होता. धावसंख्या पोहोचेल ती पहिल्या चेंडूवरती सिंगल स्ट्राइक रोटेशन आणि त्यानंतर आक्रमकता, विध्वंसक फटकेबाजी, कॅल्क्युलेटचं क्रिकेट अगदी स्थान चेंज केला आणि फटका एक्झिक्यूट करत असताना एक्झिक्युशन चांगलं राहिलं. चेंडू लॉंगांना क्लिअर करत असताना 7 या धावसंख्येवरती एकूण धावफलक तुम्ही पाहताय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धीरजजी थोरवे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया वेलकम. निखिलजी पाटील आणि भास्करजी घरत यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याच पद्धतीने हव्या कॅश साठी आपण पाहतो. विजयजी पाटील यांच्या माध्यमातून 200चं कॅश प्राइज असेल. खरं तर भरपूर सारी पारितोषिके या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मात्र विशेष कौतुक आपण सर्व ग्रामस्थांचं करूया, ज्यांनी हे क्रीडांगण खुलं करून दिलं आणि हे क्रीडांगण बनवण्यासाठी विशेष मेहनत संपूर्ण ग्रामस्थांनी या व्यासपीठावरती घेतली. कमालीची बॅटिंग करण्याचा प्रयत्न असफल राहिला. कॉटन बॉलच्या सहाय्यानं पहिली विकेट जाते, गोल्डन विकेट. बॅक टू द पवलन, पहिला फलंदाज होईल बाद. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होतोय बाद. झेलबादच्या स्वरूपानं अमित पवार हा खेळाडू होईल मैदानाच्या बाहेर. डीजे चांगली फिल्डिंग रिट्रॅक्शनची भूमिका सजवली आहे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये महेंद्र हा खेळाडू तुम्ही पाहताय. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑन, मिड ऑफ आणि 2 फिल्डर तुम्ही पाहताय. बाउंड्री लाईन मध्ये एक शॉट डीप मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ विभागामध्ये. फाईन स्लिप आणि बॅकवर्ड स्लिप मध्ये एक फिल्डर तुम्ही पाहताय. चांगल्या क्षेत्ररक्षणाची कलाबद्दल पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरचे 2 चेंडू कमालीचे राहिले. निर्धाव चेंडू नंतर फलंदाजाला बाद केलं. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणता संपर्क पाहायला मिळत नाही. शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला. व्हाईट यॉर्कर पद्धतीचे चेंडू आता पाहायला मिळतात. तुम्ही जर थेट प्रक्षेपणाच्या सहाय्यानं हा चेंडू जर हाताळला तर अगदी स्लोवर डिलेव्हरी पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीची गोलंदाजी स्वतःला सिद्ध करून देते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात, मात्र त्यानंतर पुनरागमन करणारी ही गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसवणारी फलंदाजी स्तब्ध ठेवलं आणि याही चेंडूवरती थांबून ठेवलं सारंग संघाच्या या खेळाडूला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस त्या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती 7 ही धावसंख्या आली, मात्र त्यानंतर कोणत्याही धावसंख्येला विरक्त करता आलं नाही आणि 4ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावल्यानंतर धावसंख्या जमली जाते ती 7 या अंकांवरती. खरं तर निखिल भाई पाटील यांनी आम्हाला सांगितलं की असरोटीच्या क्रीडांगणावरती मॅचचं आयोजन करण्याचं प्लॅनिंग आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये जी हँडवेल आम्ही पाहिली की टेमरी गावातील गोल मैदान, आम्ही आश्चर्यचकित झालो
की नेमका ग्राउंड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कोणत्या विभागामध्ये आहे. मात्र त्यांनी सांगितलं गावकऱ्यांनी आम्हाला विशेष सहकार्य दिलं आणि त्या विशेष सहकार्यामध्ये जेवणजी शिंदे आणि अनिलजी गोडविंदे साहेब यांचं विशेष सहकार्य राहिलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रथमेश पाठारे. धीम्या गतीचा हा चेंडू डाऊन द लेग साइड डाव्या एसटी वरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण का निवडलं त्याचा कार्यकाळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 7 बॉलचा खेळ संपलाय. मला 7 बॉलमध्ये 2 चेंडूच्या व्यतिरिक्त फार काही कमाल करता आली नाही ती सारंग टीमला. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका. धीम्या गतीची गोलंदाजी एकेरीपेक्षा फार काही नाही. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 अंकांवरती. आदरणीय कृष्णाजी ठोंबरे साहेब यांच्या या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते. त्यांना आम्ही सन्मानपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती येण्याची विनंती करू. आदरणीय रोहन शेठजी लबडे यांचं देखील या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. यश एंटरप्राइजेस पनवेल नगरीचं यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची गणना केली जाते ते या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक वरती हर्षद मेहतर. कट करायचा होता पॉइंट आणि गलीमधून हा चेंडू ढकलायचा होता. मात्र या ठिकाणी बॅटन बॉलचा कोणताच संपर्क नाही. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आदरणीय संदीपजी ठोंबरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते. त्यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती येण्याची या ठिकाणी अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समनच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. व्हाईटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. दोन्ही टीम्सना एकच रिव्ह्यू आहे. जर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू कायम राहील. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू या ठिकाणी सज्ज राहील मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी अनसक्सेसफुल रिव्ह्यू राहिला सारंग टीमच्या माध्यमातून. आपला यानंतर कोणताही रिव्ह्यू आपल्याला नसेल. या ठिकाणी रिव्ह्यू आपले कंप्लीट झालेत. या ठिकाणी या चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. 3 चेंडू फेकलेत गोलंदाज प्रथमेश पाठारे या खेळाडूंना आणि इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी. ओर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येईल. फुटबॉलचं प्रात्यक्षिक दर्शवायचं होतं. अंपायर सिग्नल. चेंडू होईल फरार. येतो या चेंडूवरती दर्जेदार चौकार. आदरणीय व्यावसायिक क्षेत्रातील एक दर्जेदार नाव संदीप दादा ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करू. मात्र 7 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली सारंग टीमला एका मोठ्या फटक्यासाठी. त्यांच्या नावाची स्पर्धा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस व्यावसायिक पटलावरती वावरणारे हे नाव सामाजिक क्षेत्राची बांधिलकी आणि सर्वांच्या मनातील ताईक म्हणून ज्यांना सध्याच्या घडीला ओळखलं जातं, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा होऊ घालतीये, खऱ्या अर्थाने निखिलभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून करतो वेलकम. या ठिकाणी षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रोग्रेसवरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या तुम्ही यावेळेस खर्च केली आहे. खरं तर 5 आत्तापर्यंत धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केली. एकूण धावसंख्या 12 वरती असताना अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळते. टॉस जरी तुमच्या बाजूनं लागला नसेल तरी कर्तृत्व असं करा की नशिबाचे काटे देखील तुमच्या बाजूनं झुकले पाहिजेत. कारण हातावरच्या रेषा तुमचं नशीब बदलवत नाही, तुमचं कर्तृत्व सांगून देता. लाजवाब फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. कमालीचं क्षेत्ररक्षण. 5 ही धावसंख्या वाचवली जातीये. षटकार येईल ही चिन्ह असताना या ठिकाणी विस्फोटक क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहायला मिळाली. म्हणून सातत्यानं आम्ही उल्लेख करतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण दमदार असेल तर गोलंदाजी चमकदार होते. आणि या चेंडूवरती एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 6, एकूण धावफलक पोहोचलंय ते 13 या अंकांवरती. कमालीचा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आठवण करून दिली
अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची अक्षरशः ग्लेन मॅक्सवेल सारख्या खेळाडूंचे देखील असेच काही झेल टिपले त्या पद्धतीचं चित्रण मैदानावरती घडताना पाहायला मिळालं. 2 षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे ती 13 या अंकांवरती. SM गोंदावल संघ मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथून स्ट्रॅटेजिक क्रिकेट आणावं लागेल. हातावरच्या रेषा काही सांगत नाही. हातावरच्या रेषा तुमचं नशीब पटलवू शकत नाही. हातावरच्या रेषा तुम्हाला विजयाचे अंक सांगू शकत नाही. कर्तृत्वाची छाप अशी पडा की नशीब जरी तुमच्या बाजूनं नसेल तरी प्रयत्न असे करा की 100% विजयाच्या अगदी जवळ तुम्ही पोहोचला जातील. म्हणजे एक्स्ट्राची पहिली धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहू शकता. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पोहोचेल ते 14 अंकांवरती. कॅपेबिलिटी असलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, मात्र त्यांना थांबून ठेवलं जातं मोठ्या फटक्यांपासून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमधून सीमा रेषेच्या दिशेनं करतोय वाटचाल. धावफलकाला नवसंजीवनी देणारा येतोय या ठिकाणी चौकार. चार धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 अंकांवरती. ऑन स्ट्राईक वरती 3ऱ्या क्रमांकावरती येत असताना हर्षदच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी षटकार. चौकारानंतर षटकार गोलंदाजाचं स्वागत केलं तडाख्यानं, मात्र येणारा चेंडू या ठिकाणी गोल्डन विकेट. बॅक टू द पेवलॅन. मोठा खेळाडू होतो या चेंडूवरती बाद. फलंदाज होईल हर्षद मेहतर झेलबाद. अगदी आपण गोलंदाज ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर अगदी ऍक्शन मुवमेंट होत असताना मिडल ऑफ द चेंडू टाकले जातात, बाहेर वळवले जातात आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. धीम्या गतीची गोलंदाजी गोलंदाजाने यशस्वी करून दिली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहे महेंद्र हा खेळाडू. मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतात. एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी रूपांतरित केलं जातं. धोका संभवला जाईल. फलंदाज मनीष मेहतर होईल. धावचीच्या स्वरूपानं बाद. स्वर्गीय भरत स्मृती आसरे आणि त्यांच्या विपक्षात खानावळे नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. दोन्ही टीम्सना आम्ही कॉल देऊ. ही 4थं षटक कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपण टॉससाठी कॉम्बॉक्समध्ये जॉईंट व्हा. आदरणीय सन्मानित जगदीशजी पाटारे साहेब यांच्या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करूया. त्यांना देखील आम्ही व्यासपीठावरती येण्याची विनंती करू. आदरणीय लक्ष्मणजी गावंडे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय स्वागत. त्यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू.
आदरणीय मनोहरजी ठोंबरे आणि मनोहरजी ठोंबरे काकांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. खरं तर या व्यक्तिमत्वाला विसरून चालणार नाही, कारण आयुष्याच्या जीवन प्रवासात चालताना तुम्हाला संस्कार आणि संस्काराबरोबर मार्गदर्शन गरजेचे आहेत. कारण संस्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडले ना तर निश्चित स्वरूपाने व्यक्तिमत्व घडलं जातं. मात्र यावेळेस बॉलला उडवला, चेंडू ऑन साईडला जाईल. 6 या धावसंख्येसाठी षटकार. सहा धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या अंकांवरती. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहताय संकेतच्या बॅटमधून आपल्या पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन केलं 6 धावसंख्येनं. अगदी आक्रमक फटकेबाजी विध्वस्त का मिडल ऑर्डरमध्ये कशी फटकेबाजी असावी याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये झळकवलं जात आहे. मात्र त्यामध्ये सातत्य पाहायला मिळेल का, कन्सिस्टंटपणा राखला जाईल का, आणि जर सातत्य राखलं तर एक मोठी धावसंख्या उभारली जाईल का, या सर्व प्रश्नांची उत्तर येणं अपेक्षित आहे. दबाव, प्रेशर सर्व काही या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. उजवी एसटी सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी अतिरिक्त घोषित केला आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी गमावल्यानंतर 32 ही धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. एक चांगली फायटिंग 4 षटकांमध्ये द्यावी लागेल सारंग टीमला. बॅकफुटला हा फटका ऑन साईडला. अगदी आधीचा फटका रिलीज करायचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र चेंडू आणि फळीचा हवा तसा संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. 2 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. मात्र या षटकामध्ये 2 षटकार एका चौकाराच्या बरोबरीनं 20 धावा कुठल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये एक चांगलं फायटिंग आतापर्यंत धावसंख्या जमवली जाते ती 33 या अंकांवरती. ऐकूया तोपर्यंत एक सुंदर संगीत. चार षटकानंतर किमान 50-55 धाव संख्या अपेक्षित आहे. सारंग टीमच्या समर्थकांना मात्र इथून चांगली बॉलिंग होणं गरजेची आहे. ती SM गोंदाव टीमच्या समर्थकांसाठी बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती धीम्या गतीची गोलंदाजी. मात्र खेळपट्टीवरती रेंगाळणारा चेंडू फलंदाज होईल या ठिकाणी बाद. पाटील हे नाव फक्त आता टेंबरी गावासाठी मर्यादित नाही राहिलं किंवा टेंबरी ग्रामपंचायतीसाठी मर्यादित नाही राहिलं. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस समाजसेवकाच्या भूमिकेतून प्रत्येकाच्या मनातील ताईक होऊन बसलाय. आदरणीय सन्मानित आपण पाहताय मंचावरती समाधानची पाठारे साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्मृती ट्रॉफीमध्ये मनपूर्वक संपूर्ण टेंबरी ग्रामस्थांच्या वतीनं आपण मनपूर्वक वेलकम करूया. मात्र इथे एखाद्या खेळाडूला चौकार षटकार मारल्यानंतर लगेच बॅकफुट लावून विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणत्याही खेळाडूला मैदानावरती तग धरून उभं राहता येत नाही आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे येणाऱ्या 4-5 चेंडूंच्या माध्यमातून. हा चेंडू देखील मोठा फटका रिलीज करायचा होता. अगदी हा फटका ऑन साईडला खेळायचा होता. मात्र चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका जर एक्झिक्यूट केला असता तर कदाचित या चेंडूवरती आपण चौकार अनुभवला असता. आमचे फार जवळचे मित्र, आमचे वर्ग मित्र बंटी क्षीरसागर या ठिकाणी येतात. त्यांचं देखील या ठिकाणी येत आहेत. खरं तर मुख्य आयोजकाच्या भूमिकेत ते आहेत आणि त्यांची फार मेहनत संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंचांचा ग्रीज जंगला बॉट अतिरिक्त चेंडूची केली जाते फेकी आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारे SM गोंदाव टीमच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. हा चेंडू फेर आहे का, हा चेंडू अतिरिक्त आहे याची पडताळणी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आम्ही करूया.
पंचांचा डिसिजन आपल्या समोर आला. अतिरिक्त तोच डिसिजन या ठिकाणी आम्ही पडताळणी करतोय. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून SM कोंडाव टीमनं रिव्ह्यू घेतलाय. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून तिसरे पंच आम्हाला सांगतील. आदरणीय रामजी मेहतर, दिनेशजी देशमुख आणि किरणजी जाधव या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना आम्ही विनंती करू मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. पंचांचा या ठिकाणी डिसिजन आपल्या समोर येता. हा चेंडू अतिरिक्त आहे. अगदी योग्य निर्णय होता पंचांचा. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरलं जाईल. 34 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी गमावल्यानंतर 34 धावसंख्या. LPW पायचीच्या स्वरूपानं अजून एका खेळाडूला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. डीजे लावून गाणी. नयन पाटील स्मृती चषक भावाच्या ध्वनिक ठेवलंय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या ध्वनिक भावाच्या ध्वनिक नयन भावाच्या ध्वनिक ठेवलंय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या ध्वनिक. आम्ही विनंती करू स्वर्गीय भरतस्मृती असरे टीमच्या कर्णधाराला आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल खानावळे टीम, दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करू आपण टॉस बॉक्समध्ये लगेचच जॉईंट व्हा. इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं षटक हाताळण्याची चिन्ह आता मैदानावरती पाहायला मिळतं. खरं तर स्लॉगवरचं षटक आणि त्या षटकामध्ये धाबा येणं गरजेच्या होत्या. डान्सिंग डाऊन द विकेट. खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल याही चेंडूवरती बाद. आवाज घुमली रे घुमली, सर्वांची ताकद वाढली आणि टू 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 आवाज आला. बाबूशानचं आगमन झाला. सहर्ष स्वागत करूया बाबूशानचं या टेमरी नगरीमध्ये, ज्यांचा आवाज खरं तर रायगड मध्ये संपूर्ण पसरला जातो. त्यांचं स्वागत या टेमरी नगरीमध्ये करूया. या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळतीये ती 34 या अंकांवरती. षटक क्रमांक 4 ऑन प्रोग्रेस वरती आहे आणि 4थ्या षटकातील आपण पाहतोय तब्बल 4 चेंडू गोलंदाजाने फेकलेत. पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, सलगच्या 2 चेंडूवरती सांघिक खेळाडूने केले बाद. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी तयार आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश पाटारे. चांगला फटका, स्कोर ऑफ द लाईन. चेंडू स्कोर लेग सीमा रेषेला करेल. पूर्ण धावसंख्येला नवसंजीवनी देणारा येतोय उत्तुंग दमदार षटकार. पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावफलकावरती. आदरणीय सन्मानित नितीनजी पाठारे आणि त्याचबरोबरीनं आदरणीय गणेशजी पाठारे साहेब यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं, मुख्य मंचावरती यावं. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण 40 या अंकांवरती पाहताय. 41 धावसंख्येचं लक्ष असेल SM गोंदाव टीम समोर. मात्र आम्ही विनंती करू स्वर्गीय भरतस्मृती असरे टीमचे कर्णधार आणि त्यांना फाईट करेल खानावळी टीमच्या कर्णधार देखील आम्ही विनंती करू आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यावं. हा एक विशेष सूचना आम्हाला
पोचवली जाते. ज्या टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल त्या टीमच्या कर्णधाराला टॉस या ठिकाणी विजयी केला जाईल. दोन्ही टीमचे कर्णधार जर या ठिकाणी उपस्थित नसतील तर जो आयोजक आपल्या समोर निर्णय आणतील त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं संगीत. असरे टीमचे कर्णधार आणि खानावळे टीमच्या कर्णधार पुन्हा आम्ही सूचित करतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी व्हा जॉईंट आयोजकांच्या माध्यमातून देऊया. आदरणीय जगदीशजी पाटारे साहेब यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. आपला देखील आदरणीय पनवेल नगरीचे यशस्वी उद्योजक रोहनजी लबडे साहेब यांचे या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करू आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. एश एंटरप्राइजेस या नावानं प्रचलित आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करत असणाऱ्या सर्व खेळाडूंना आम्ही विशेष सूचना देतोय. अधिक स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायच्या असतील तर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या या वेबसाईटला आपण जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि अधिक या चॅनलला मोठं करण्यासाठी प्रोत्साहित करा मित्रांनो. या ठिकाणी आदरणीय परेशजी जांभळे यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. असरे आणि त्यांच्या विपक्षात खानावळे ही लढत आपल्याला ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये चला. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो. चला आलेले सर्व पाहुण्याच्या मनापूर्वक स्वागत आहे. जेवढे पण प्रेक्षक त्यांच्या मनात वेलकम स्वागत आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ आठवडी आयोजित आहे कैलासवासी नवीन दिल्ली पाटील स्पर्धेच्या 2026 टूर्नामेंटच्या सेकंड मैच है. तो चलिए सबसे पहले देखिए हमारे निखिल भाई पाटिल देखिए आयोजकों देख सकते हैं जिन्होंने पूरी मेहनत पूरी जान है इकट्ठा कर दी और उसके साथ देखिए पूरी मैनेजमेंट कमेटी और सभी का देखिए आभार मानना चाहिए. चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर जहाँ पर देखिए टारगेट इतना बड़ा तो नहीं लेकिन छोटा भी नहीं माना. ये तो आने वाला वक्त है, आने वाला समय बताएगा. जरूर पहले मैच के बाद है डीजे देखिए हमारे साथ जुड़े हैं. बहुत बढ़िया देखिए आवाज साउंड सिस्टम है लेकिन थोड़ा और साथ दे दो मजा आ जाएगा. अरे शुभम देखिए हमारे यहाँ पर एक अच्छी आवाज है जिन्होंने देखिए बात करेंगे वारदोली नाइट में देखिए उनके साथ मैंने कमेंट्री किया. इसमें ही उनका दीवाना हो गया, फैन हो गया. बहुत देखिए आने वाले समय में रनों की बात करेंगे. देखिए यहाँ पर दोनों टीम के पहला जिक्र कर लेंगे. यहाँ पर देखिए पहले यहाँ पर बल्लेबाजी किए सारंग टीम, लेकिन जहाँ पर देखिए 40 रन बनाने के साथ साथ 41 रनों के टारगेट से
एसएम गुंदाउन टीम के लिए देखिए बात करेंगे 41 की टारगेट रखे हैं और हमारे साथ देखिए स्कोरिंग में और ये चलिए खींचा फिर से एक बार ऊंचाई लिए और लंबाई भी देखिए लेकर जाता हुआ AK-47 निकेत संघ टेंभरी आयोजित जळगाव जिल्हा निकेत संघ टेंभरी आयोजित ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत ठेवलाय नयन पाटील स्मृती क्या बात है लगातार देखिए 2 छक्का यहाँ पर आता हुआ कहते ना लोकल ट्रेन पर धक्का खाना और बैक टू बैक देखिए 2 छक्का खाना पर ये 2 छक्के ने मैच को देखिए 41 के टारगेट को अब थोड़ा सा आसान बनाते हुए कहा जाता है ना ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली बहुत पावरफुल छक्का था भाई और ये तो मौका रहता है भाई ग्रामीण में चमकी नवजोतजी पाठारे आणि निखिलभाई पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि हायवे कॅशसाठी विजयजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विजयजी पाटील यांच्या माध्यमातून हायवे कॅशसाठी आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज. नवजोतजी पाठारे आणि निखिलभाई पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी SM गुंदाव टीम साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रियेशजी जांभळे यांच्या माध्यमातून पाहतोय फलंदाज गोलंदाजासाठी ती वैयक्तिक जी पारितोषिक आहेत त्यासाठी सायकल या ठिकाणी पुरस्कृत करून दिले त्यांचं देखील आम्ही स्वागत. कमालीचा फटका चेंडूच्या मेरिट नुसार एक्झिक्यूट केलं. एक्झिक्युशन चांगलं होतं. बाउंड्री लाईनला केलं जाते कंप्लीट 6 या धावसंख्येसाठी. रोहनजी लबडे साहेबांच्या माध्यमातून सामनावीराच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करून दिल्या. संपूर्ण टेंबरी ग्रामस्थ आणि जय गावदेवी क्रिकेट संघ टेंबरी यांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. चलिए महेंद्र सिंह देखिए क्या बल्लेबाजी करते हैं वहां पर तूफानी बल्लेबाजी और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 22 रन है. कहते ना प्रेमी बदल गए प्रेम बदल गया और महेंद्र सिंह ने गेम बदल दिया. 41 का टारगेट है. मुझे लगता है महेंद्र सिंह धोनी ने भी उतना तैयारी नहीं की होंगे IPL के लिए जितना महेंद्र सिंह यहाँ पर तैयारी के साथ आए हैं. और एक देखिए स्वीप है अनोखी अंदाज देखिए पर दिल है नरम और खून में गर्मी है भारी और महेंद्र सिंह बल्लेबाजी कर रहे ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी. संतोषभाई बैलमारे यांचे कट्टर समर्थक आदरणीय अजयजी सोगे यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत. आणि निखिलभाई पाटील यांच्यावरती असणारं प्रेम त्यांचं सातत्यानं राहिलं ते या स्पर्धेमध्ये येतात. आदरणीय चलिए बहुत बढ़िया देखिए मेहमान अतिथि देखिए महादेवजी घरत साहेब यांचे या ठिकाणी देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. आदरणीय बाळारामजी पाटील साहेब त्याच पद्धतीनं सर्व टेंबरी ग्रामस्थांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करू. खरं तर पित्याची साथ जर असेल ना तर मुलगा देखील आयुष्याच्या रंगणामध्ये यशस्वी घडला जातो आणि अगदी तेच पाहायला मिळतं. अगदी निखिलभाई पाटील यांच्यावरती शब्बासकीची स्थाप अगदी दिली. कठीण काळामध्ये देखील वडील साथीनं राहिले आणि आज बाळाराम पाटील साहेबांचा मुलगा निखिलभाई पाटील या पंचकृषीसाठी नव्हे तर संपूर्ण चौक विभागामध्ये हे नाव आता झळझळताना पाहायला मिळत आहे. अगदी वडिलांची मनपूर्वक साथ आणि निखिलभाई पाटील यांचं नाव उंच पटलावरती व्यावसायिक क्षेत्र असेल राजकीय पटलावरती असेल हे नाव आता फुलताना पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून निखिलभाई पाटील यांना ओळखलं जात आहे. क्या बात है. हमारे तेजेश देखिए और तेज हो गए हैं भाई. नहीं तेजेश देखिए बात करेंगे आलेल्या पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या परंपरा है पाहुण्याचे सन्मान करायचे गरज आहे और सम्मान तो एक तरफ चल रही है लेकिन दूसरी तरफ देखिए महेंद्र सिंह और वाइट कैच में देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ हरीश माली सर भी देखिए हम देख सकते हैं कि लेजेंड खिलाड़ी निश्चित रूप से. तीसरे अंपायर थर्ड अंपायर चेक करेंगे. फील्डिंग टीम ने देखिए DRS लिया. अंपायर कॉल वाइड है. फील्डिंग टीम ने देखिए चैलेंज किया अंपायर कॉल को यहाँ पर से हम सेफ है. चलिए दोनों टीमों के लिए देखिए बात करेंगे. एक DRS दिया गया पर हरीश माली सर देखिए आपको जुड़ना पड़ेगा तीसरे अंपायर के रूम में क्योंकि अंपायर कॉल देखिए पर वाइड है. तीसरे अंपायर के यहाँ पर सहारा फील्डिंग टीम ने रखे यहाँ पर से. बहुत बढ़िया मजा आएगा देखिए भाई. इसके बाद भी देखिए आज रातों में देखिए बात करेंगे कई सारे ऐसे टीम है जुड़ेंगे. बहुत बढ़िया देखिए मैदान की सजावट लाजवाब. आउटफील्ड का काम भी काफी तेजी से अच्छा किया गया है.
चलिए खूब मेहनत किया गया है भाई यहाँ पर से। नहीं कहते ना, सफलता मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। और ये मेहनत डाले देखें, खर्चा भी है और मुझे लगता है चर्चा भी है। खर्चा अच्छी होती है तो चर्चा भी अच्छी होती है। बहुत बढ़िया देखा, जिक्र करेंगे सभी का जिन्होंने हमारे साथ अच्छा दिए हैं। चलिए तीसरे अंपायर का कॉल भी देखिए वाइड है, रिव्यू अनसक्सेसफुल रहा यहाँ पर से। और जो आपने एक एक डीआरएस दिए गए थे, यहाँ पर डीआरएस की बात हुई है। अब अंपायर कॉल के ऊपर बहुत कुछ निर्भर रखना पड़ेगा। तैयार गेंदबाज से, और ये चलिए छोटा बनाकर गेंद को हुक कर दिया, फिर एक बार गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए जाकर पहुंच गया पर से 33 देखिए पर 33 रन है। बहुत बढ़िया देखिए हमारे साथ देखिए ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाइव है, मलंगगढ़ विभाग से देखिए लाइव वेबसाइट। दिल जिता इन्होंने भी, और यहाँ पर मैच जीत के करीब देखिए पहुंच रही है। अंपायर कॉल देखिए नो बॉल, और उसके साथ देखिए 4 रन आता हुआ, और जीत से देखिए केवल बात करेंगे यहाँ पर से 3 रन दूर रह गए। थोड़ा सा देखिए कहूंगा खराब क्रिकेट, भलाई 41 में कहूंगा उतना आसान नहीं था, लेकिन थोड़ा संघर्ष दे सकते थे। लेकिन महेंद्र सिंह की शुरुआत और उसके बाद कल्पेश के साथ है इस मुकाबला को देखिए एकदम से पलटवार करती है। मजा आएगा। अगला मैच देखिए तैयार रहिए। चलिए मुझे लगता है रोहन दादा लबड़े शायद है, उनका मुकाबला अगला मैच दिखेगा। आदरणीय केशवजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे। आम्ही त्यांना विनंती करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मुख्य मंचावरती यावं। आपलं देखील वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। चलिए रितेश मौर्य देखिए बात करेंगे। रासायनिक कहा जाए तो निश्चित रूप से नहीं, तेजस इस साल मैंने थोड़ा समय वक्त दिया, रासायनिक उड़न ये 2 चीज़ों को समय दिया, क्योंकि समय ज़्यादातर से भिवंडी बदलापुर से डोंबोली कल्याण से ठाणे में देखिए मैंने पिछले 2 साल ज़्यादा थे, लेकिन इस साल थोड़ा सा रायगढ़ और रसायनी लीजिए, उड़न लीजिए। 3 रनों की जरूरत है, कोई बात नहीं, हार जीत होता रहता है। टारगेट देखिए जहाँ पर आपको 41 के सेट किए थे, शुरुआत में विकेट की जरूरत थी। मेहमान देखिए अतिथि काफी तादाद से देखिए, और इसके साथ देखिए 22 यहाँ पर रन आता हुआ, और मैच को देखिए कंप्लीट होता हुआ। बड़ी जीत देखिए बात करेंगे यहाँ पर से इस समय देखिए मनगांव टीम को यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ ले जाएंगे आपको। मुख्य मंचावरती आपण पाहता विष्णुजी मुसळे, रामजी मेहतर, किरण जाधव, दिनेशजी देशमुख या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया। या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच चलिए जहां पर देखिए कल्पेश की जो अंतिम ओवर थी भाई, यहाँ पर 7 रन 3 सफलता। अगर वहां थोड़ा रन और चाहता, क्योंकि थोड़ा महंगे देखिए महेंद्र सिंह ने महंगे साबित होते, 20 रन खर्च किए थे। अगर वहीं वो 10-12 रन खर्च करते तो वो बेनिफिट पाएगा, लेकिन इससे लाजवाब देखिए यहाँ पर 3 विकेट रही यहाँ पर से। तभी तो देखिए जसप्रीत बुमराह को फाइनल से T20 वर्ल्ड कप पर देखिए मैन ऑफ द मैच बना था। और आइए कल्पेश आप इस मैच के मैन ऑफ द मैच, लेकिन महेंद्र सिंह आपकी भी तारीफ करना चाहेंगे जो अपने बल्लेबाजी में जलवा दिखाएं। जयगाव देवा क्रिकेट संघ टेंभरी आयोजित, जयगाव देवा क्रिकेट संघ टेंभरी आयोजित, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत।
आणि नवज्योत पाठारे आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूपच सुंदर आहे आणि नवज्योत भाई पाटार यांचं मी धन्यवाद म्हणेल का त्याने आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि भाईंचा आमचा कायम सपोर्ट असतो आम्हाला. खेळताना सारंग टीम तुम्हाला नवीन होती, त्याच्यामुळे कसं दडपण होतं की टॉस जिंकला आणि निर्णय क्षेत्ररक्षणाचा आला, कसं दडपण होतं एकंदरीत सामना खेळत असताना?